नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। राजा नवकोटीचा राजा देशाच्या समर्पित कार्याचा या ठिकाणी गौरव केला जाणार आहे आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे। त्यामुळे दोन्ही पुरस्कारार्थी यांना विनंती आहे आपण मंचावर यायचे। आदरणीय विलास मामा काळोखे आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी पुरस्कार प्रदान केला जात आहे। तर या ठिकाणी भारतीय महोत्सव सोहळा या मंगल प्रसंगी काय सांगता काय म्हणजे तुमच्या आईच्या सगळ्या गवळ्याने आल्या पण काय हो त्याचे म्हणणं आहे का मी आका सुना बरोबर आहे का नाही ती वरच्या आईची ठोकमावशी का नाही मी तिला हाक मारून घेते ए पोरीनो मावशीला हाक द्या मावशीला पिल्लू दिसतीला खाता तुझा झुमका कानात न बघून राहिना भानात नत काय ना खाता पिल्लू दिसतीला खाता
तुझ्या झुमक्या कानात न बघून राहिला भानात रूप पूर्ण दिसतंय तुझं जणू कमळाच्या पानात रूप पूर्ण दिसतंय तुझं जणू कमळाच्या पानात अगनात काय ना खाता पिल्लू दिसतीला खाता तुझ्या झुमक्या कानात न बघून राहिला भानात अगनात काय ना खाता पिल्लू दिसतीला खाता तुझ्या झुमक्या कानात न बघून राहिला भानात थेरडे काय ग? तुझी फटफटी बंद कर. फटफटी बंद होत नाही का बरं ग? मागणं सायलेन्सर फाटलाय ना काय गो काय करतो तीस घरात? काढीत होते काय? झाडून लोटून बाई माझ्या पाठीमागला राडा बाई हा? 10-15 म्हशी 7-8 बैल 2-4 नवरी एक पोरगले मोठा प्रपंच आहे 2-4 नवरी एकदम केली. एक नवरा 2-4 पोरं असं झाली तयारी झाली ना. मी मला विचारते विचार. चल नंबर 1 काय म्हटलं ग बाई? मी माल घेतला पाहिजे असं तुझ्या डोक्यात आहे. ऐक तर मग मी माल घेते साधा सरळ सोपा एकदम सुटसुटीत. साधा घे घेतला. सरळ घे घेतला. सुटसुटीत काय घेऊ नको का बरं ग बाई? बाई मागच्या टायमिंगला मी सुटसुटीत घ्यायला गेले आलीस 9 महिने 9 दिवस गुटगुटीत होते का मग उलटी करायला लागली अगं येडे तुझा नियम चुकला मग. काय घेतलंस मी माल घेते चक्का. तू छक्की तुझा खानदान छक्क तुझा नवरा छक्का तुझे पोरं छक्के तू सुद्धा अर्धी छक्की ते नाही मग दुधापासून तयार केलेला चक्का. चक्का चक्का निस्सी काय एकदम साधी दागिना? एक दाणी घातली. लाईनी थांबा चल नंबर 2 काय ग? काय घेतलंस मी हा? मी आज घेते माझं दूध. काय? माझं दूध. आणि गेल्या वर्षी तू आटली होती ना अय, माझं दूध म्हणजे माझ्या घरच्या गाय म्हशीचं दूध. तुझ्या घरच्या काय म्हशीचं बाई बाई मी तेच म्हणले गेल्या वर्षी आटली यंदा कधी का फुटली डेअरीला देत होते घेत होती का तू? नेसती काय साधी साडी दागिना मोनमाळ घातली निघाले बाजारात. तुझी तयारी आली का नाही ते सांग. मी पण घेतलं पाहिजे मी माल घेते आले पाक नेसलीस काय खाली वाग आणि दागिना ग नुसतं ठोकम ठाक झाली तयारी. हा. दे पुरीला आवाज. पुरी झाली तयारी चला निजा निघा. आला मथुरीला गुपी तुम्ही चला चला मथुरीला गुपी तुम्ही चला आई गाई
थांबा म्हणतो मी तुम्हाला, थांबा. उभे राहा उभे राहा उभे राहा. मला गिराईक चिटकलं. काय रे? हा मुर्दा आंबा मागतोय बघा अरे आता. बाबा पुरीसुरीचा बाजार बघितला आणि म्हातारा बाईकडे आंबे मागायला लागला. तुला जर आंबा खायचाच होता अरे बर. उद्या दुपारी माझ्याकडे यायचं होतं, तरी तुझ्या जीवा करतोय पुरीकडे चौकशी करते. कर. पुरी हो. आंबे आंबे छोटासा बारीकसा तुझ्याकडे दे. ए, पुरींकडे नाही म्हणा, माझ्याकडे कशाला काय असतो? भाऊ पुरींकडे चौकशी केली. बर. पुरींकडे काय आंबे नाहीत. नाही. माझ्याकडे 2 आंबे होते. मग? तुला दिला असता पण घोटाळा झालाय. काय झालं? दाबून दाबून कोया गेल्या सटकून. बर. आणि त्याचे सालपटे पण काही कामाचे राहिले मग? नाही. तू एक काम करतो का? काय? माझी पपई खातो का? मला पपई चालते का? कशाला आंबा मागतो रे? मी तुला आंबा नाही मागितला, तुम्हाला थांबा म्हणलं, थांबा. का रे त्या म्हातारीला मारतो, मला थांबा म्हणतो. बरं का? तू कुणाचा? कोण? या रस्त्यात का आला? तुला कोणी काढला रे? कोणी काढला? नाही इकडे कोणी धाडला रे? तुला आमची दाखवली कोणी? काय ग? येण्या जाण्याची पाऊल. अजिबात तोंड शब्द नाही, गप्प नाही, गप्प बसा. माझ्या नादी लागत नाही बरं का, मीला बेकार बाई, बरं काय करायचं का? काय समज स्वतःला? ए, 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 काय बोलतो रे तू? कुणा पुढे बोल? तुला कळतं का? कोणाला बोलतो तुला कळतं का रे? त्याच्या तोंडाचा शब्द तर निघलाय का? मला लय राग आलाय. तिच्या नादी लागू नको. का बरं? पोरगी रोगिष्ट आहे. रोगिष्ट आहे? हा? रागिष्ट आहे. बर. एक तर तिला राग येत नाही हा. आणि आल्यावर काय करते? कुत्र्याला लागू खाऊन देत नाही. थांब थांब ना. लय बेकार राग आहे माझा. कोण आहे? कोण सांग रे? लवकर. मला हे सांगा, एवढा नट्टापटा करून आपण निघालात कुठं? नाही बाजारला. विचारणारा तू बाजारला कोण रे? नाही. कोण रे? हा, आमच्या नात्याचा गोत्याचा सक्का सोयरा का हिचा नवरा? माझा नवरा मग? मला त्या नवरा करून तुम्ही राहता शेत. आम्हाला नवरे नाहीत हा का? का? प्रत्येकीला नवरा होय. आहे. पण 6 महिने नवऱ्याचं तोंड सुद्धा बघायला मिळत नाही. जाऊ दे बाळा, मी सांगते हा. अरे भाऊ थांब ना, सांगते ना आता. अरे भाऊ अरे ग बाय, रडती का बापरा? माझं तोंड धुती. प्रत्येक पुरील नवरा आहे. बर. प्रत्येक पुरील नवरा आहे. मग 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही. 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही, याचं कारण? वरच्यावर भागताय ना. का म्हणून बदनामी करायला लागलीस बाई? गाव चांगलं आहे ए आपलं. बाबा, आमचं गाव लय चांगलं आहे, गावातली माणसं पण लय चांगली. हा. वेळे कायला प्रसंगाला कुणी पण धावून येतं. धावून पण येतं. एवढ्या खोला जाऊन चौकशा करणारा कोण रे तू? मलाही सांगा, तुम्ही कोणा चौक मॅडम बाजारात निघालात? हा? कोणा चौक मॅडम बाजारात निघालात? नवऱ्याच्या. नवऱ्याचा. हा. तुमच्या नवऱ्याचं गुम तुमच्या घरी. मग? या ठिकाणी तुमच्या नवऱ्याचा नवरोबा आहे, याचं काय? हो बाई बाई ग. गं. मावशी, हो. नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण ग? माझ्या रांडाचं पोरग आहे. हा? काय म्हणाली? नवऱ्याचा नवरा म्हणतोय. डबल नवरा. बाई मी तरी विचार केला. काय ग? म्हणलं पाठ मला डबल बोजा कसं काय लागला ग? अगं आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणारा कोण म्हणजे. रे? म्हणजे तू म्हातारे मला ओळखलं नाही? आता तुला ओळखायला काय 5-6 महिने मी तुला ठेवला होता. मला चहा पाण्यासाठी ग, वडापाव भजे पाव तेवढ्यासाठी. म्हातारी, हो. ज्याने यमराजोमध्ये कालियाचं मर्दन केलं तो तुमच्या समोर उभा आहे. मावशी, 5 फड्याचा नाग यांनी मारला. कोण आहे ग हा? रम्या गारड्याचा पोरगा संप्या. गारुडी खाता मी. तू सारखं मारू नको, तुला सांगून होती मी आता. तुला मारून मारून बहिरी करीन. तुला याच्यातच घाली कशात? लुगड्यात. मग लुगड्याचं नाव घे ना. मग सारखं मारतो त्याला सांग ना व्यवस्थित समजून. आता महत्वाचं सांगतो. सांग रे. म्हातारी, ज्याने तुम्हाला केलं तो तुमच्या समोर उभा आहे. काय म्हणला? ज्याने तुम्हाला केलं तो तुमच्या समोर उभा आहे. आम्हाला सर्वांना तू केलं. हा मीच केलं. खरंच बाबाच्या ऑफिसला कामेला होता काय? एप्री बारीक नाही याच्यात. आहे, बारीक आहे. हिला केलं का? हिला अरे हिला सुद्धा मीच केलं. केलं. हो. काय जेव्हा लाज वाटते का? काय? त्या पोरीच्या सीताफळ अजून डोळा तरी उघडलाय का? डोळा तरी उघडलाय काय? काय? मला विचारते ना. तुला हा तू विचार. मला केलं. हे म्हातारे, हो. कुणाला सांगू नको. नाही ना. सर्वांच्या आधी तर मी तुला केलं. केलं असन बर का? हा? त्या टायमिंगला मी टेबलवर पडलेली असन. ओ, काय केलं? काय केलं ते विचार. विचार ना मग त्याला काय केलं मूर्त्या. या जगामध्ये मी तुम्हाला निर्माण केलं. निर्माण करणारा. हा. वॉशिंग पावडर निर्म्या मला. तो नाही. त्याचं तो तोंड बी पण नाही. दिसतं बघ ते गोटा साबणीवाणी. तो बी नव्हे. मग म्हणजे माझी ओळख तुम्हाला पटणार नाही. no. तुम्ही एक काम करा, सर्वजणी हात जोडा. प्रो. याला झोडा याला हा, माझं तोंड जोडा. हा जोडा ग. जोडले का? जोडले भाऊ. दोन्ही डोळे झाका. प्रो. बोळे झाका. डोळे नाही डोळे म्हणला तो. डोळे झाका ग. झाकले भाऊ. झाकले. हा. म्हातारे, समोरचं काही दिसतं का ग? नाही ना भाऊ. हे म्हातारे, हो. करू का सुरुवात? हा. करू का सुरुवात? मावशी, यानं हात जोडायला लावले, डोळे पण झाकायला लावले. डोळे झाकायला लावून हा काय करणार आहे ग? आपल्याला चोखोबार देणार आहे ग. अगं त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्यावं. गरमाटाचं तुझं नांगरून घे ना. माझं पडीक ठेवायचंय. ठेव. मग तू हात जोड नाव तसा. ए जोडले भाऊ हात. जोडले का? जोडले. करू का सुरुवात आता? त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्या परदेव चांगला ढिला पडशील. अगं माझी माहिती सांगा, सुरुवात करू का म्हणलं? सांग ना मग. सांग ना मग.
वसुदेव सुतं देवं कौसुचानूर्यमर्दनम् वसुदेव सुतं देवं कौसुचानूर्यमर्दनम् देवकी परमानन्दनम् कृष्ण वंदे जगद्गुरु गवळणी पुढली गवळदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय ज्ञानेश्वर महाराज जय साईनाथ बाबा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कैलासवासी तुकाराम खेडकर की जय. कैलासवासी कांताबाई सातारकर की जय. मलगबाई जागाली मलगबाई जागाली मलगबाई जागाली मलगबाई जागाली कोंबड्याना बाग दिली कोंबड्यानं बाग दिली कोंबड्याना बाग दिली कोंबड्यानं बाग दिली बाई उसात भोंगळी झोपते बाई उसात अरे अशी झोपते काय म्हणली भोंगळी झोप हा? हा? तसं आहे का ते मग? सुपात जोंधळ गोळी ते काय म्हणली सुपात जोंधळ गोळी आणि बाई मी खुशाल म्हणते उसात भोंगळी झोपते लय पाचरट कापला असतं नाही का सुपात जोंधळ घोळीते. सुपात गुजळ घोडीते सुपात गुजळ घोडीते सुपात गुजळ घोडीते गाईला चारा टाकीत होते गाईला चारा टाकत होते गाईला चारा टाकीत होते गाईला चारा टाकत होते गाईची दार मी काढीते दारवी गाडीते गाईची दारवी गाडीते गाईची दारवी गाडीते का मारत ग बाई काय करत होतीस गाईची दार काढीत होते गाईला 4 सडा असतात 4 किती 4 काय ग बाई कास्त लागत नव्हती ए बाबा सांग तुझी माहिती कुंजवनामध्ये चारितो धेनू कुंजवनामध्ये चारितो धेनू वेणू मधुर स्वराने वाजवितो 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 कुंजवनामध्ये चारितो धेनू कुंजवनामध्ये चारितो धेनू वेणू मधुर स्वराने वाजवितो 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 राधा कृष्ण वसुदेवाचे काल धरोनी गोपीनाथे राधा कृष्ण वसुदेवाचे काल धरोनी गोपीनाथे
वाजवितो वेणू मधुर स्वराने वाजवितो वेणू मधुर स्वराने वाजवितो वेणू मधुर स्वराने वाजवितो वेणू मधुर स्वराने वाजवितो कुंजवनामध्ये सारित फिनो कुंजवनामध्ये सारित फिनो वेणू मधुर स्वराने वाजवितो वेणू मधुर स्वराने वाजवितो वेणू मधुर स्वराने वाजवितो. प्रिय रसिकांनो, आतापर्यंत आपण ऐकली, पाहिली आणि गवळण. यानंतर सादर करीत आहोत आधुनिक कृष्ण लीला. राधा, कृष्ण आणि गोपिका यांचं समूह नृत्य. यात भाग घेतील आमच्या कंपनीचे सर्वच कलावंत. तर सादर करीत आहोत आधुनिक कृष्ण लीला. कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. करुणी गात माझा पदराडतो, करुणी गात माझा पदराडतो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. माझी छेड काढतो, तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढतो, तुझा कान्हा माझी छेड काढतो. जमुनी गोपीरात सांगे गवळ्या गेला, गोकुळात काना रोज घाली तो धिंगाणा. जमुनी गोपीरात सांगे गवळ्या गेला, गोकुळात काना रोज घाली तो धिंगाणा. पोटातल्या गाई माझी दोघ जोडीतो, पोटातल्या गाई माझी दोघ जोडीतो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कान्हा माझी छेड काढतो. यशोदा म्हणे आज बाजूनी उभे आलं, समजावून सांगते मी माझ्या बाळाला. यशोदा म्हणे आज बाजूनी उभे आलं, समजावून सांगते मी माझ्या बाळाला. विनोडी झाला बाई हात जोडीतो, विनोडी झाला बाई हात जोडीतो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. करुणी गात माझा पदराडतो, करुणी गात माझा पदराडतो. तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढतो, तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढतो, तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढतो, तुझा कान्हा माझी छेड काढतो. Krishna
नमस्कार मंडळी. तळेगाव दाभाडे आणि पंचक्रोशीती जमलेलं सर्व तमाशा रसिक, त्याचप्रमाणे कलाप्रेमी बांधव या सर्वांचं महाराष्ट्रातील एक महान कलावंत कैलासवासी तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव विनोद सम्राट कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर सह तमाशा सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ जमलेल्या सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहे. रसिको, आतापर्यंत पहिली तमाशा मंडळाची पारंपरिक गणगवळणचा सादर होईल ते रंगबाजी वराडी शो. यामध्ये काय हिंदी मराठी चित्रपटातील गीते लावण्याचा बाबा विनोद ऐकण्यास पाहण्यास भेटतील. या रंगबाजीमध्ये प्रामुख्याने भाग घेतील कंपनीचे मालक स्वतः मास्टर रघुवीर खेडकर, त्यांची सर्व धाकटीबाई श्रेष्ठ मंदाराणी, खेडकरांचे चिरंजीव मोहित खेडकर, कंपनीचे गायक राजेश खुल्लम आणि गायिका अमृता. तर या संपूर्ण कार्यक्रमाला पहिल्यापासून शेवटपर्यंत शांततेचं सहकार्य करावं असं समोर बसलेल्या माझ्या सर्व भावंडांना हात जोडून नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम राम मंडळी, सर्वांना जय भीम. राम 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 राम. काय चाललं चांदेकर? एकदम मजेत चाललेलं आहे. अरे गावची यात्रेच्या निमित्तानं आपली भेट झाली. हा, चांदेकर, घरची मंडळी कशी आहे? एकदम खुशाल आहे. अगदी लेकरं बाळ सारे. आनंदित आनंद मजेत आहे. अरे गावची मंडळी कशी आहे? एकदम मजेत. एकदम मजेत, मग. आनंदित. हा. अरे लाज धर, जीवाला लाज. या जनाची नाही तर मानाची थोडीफार लाज धर. काय तुझ्या गोळ्या बी संपल्या काय? काय झालं? हा? खुशाल आहे का? घरची मंडळी कशी, गावची मंडळी कशी, आणि खुशाल माझी लाज काढायला लागली. अरे एवढं मोठं आपलं गाव, हा, आपल्या गावचे लोक शेजारच्या गावात तमाशा पाहायला जाते, ती जरा आपल्याला लाज वाटली पाहिजे. काय करायला पाहिजे म्हणतो? अरे स्वतःचा संसार तर सारेच करतेत, हा. पण संसार करता करता थोडाफार हिस्सा देणगी रूपाने देवाला द्यावा लागतो. दिलाच पाहिजे. मग साऱ्याचं सहकार्याशिवाय तमाशा गावात आला का? आहे ना. चांदेकर, हा. या वर्षी काय जरी झालं हा. ते आपल्या गावच्या यात्रेला लोकनाट्य तमाशा आला पाहिजे. आणू ना. अरे भारत सरकारने दिल्लीच्या दरबारात तमाशा कलाकारांचा सन्मान केला, तर आपण का करावं नाही? करायलाच पाहिजे. यासाठी तुला इथं बोलवलं. अरे तुला माहित नाही की मी पहिला मुंबई पुण्याला कामाला होतो. बरोबर आहे. आता तू सांग, हातावरच्या माणसाचं मुंबई पुण्याला राहणं सोपं राहिले का? अवघड झालं, पोटाची खळगी भरणं अवघड झालं. किती महागाई वाढली, गॅस भेटाना, हाटीलं पण झाले, काहीची पंचायत आली. त्याच्यामुळं म्हणलं आता ही मुंबई पुण्यात राहणं काही बरोबर नाही. हा. आपल्या गावाकडे 10-15 एकर जमीन आहे, तीच कसली पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्याचं सरकार काय म्हणतंय? झाडं लावा पाऊस पाडा, झाडं लावा पाऊस पाडा. फळ झाडाला सरकार अनुदान सुद्धा द्यायला लागलंय. म्हणून मी डोकं चालवलं, मुंबई पुन्हा सोडून दिले, गावाकडे येऊन शेती करायला लागलो आता. अडाणी माणूस विचार भरला, मग मागायला घाबरला, शहर सोडलं हा. आणि खेड्याचा आधार घेतला आणि शेती करायला लागला. तर माझ्या शेतकरी दादाच्या जीवावर हा. सारं जगच काय, पशु पक्षी सुद्धा अन्नाचा घास खात, फक्त शेतकऱ्याच्या जीवावर. मग काय सांगायचं मित्रा, 2 एकर ऊस होता ते मोडून टाकला. तिथं 200 झाडं बसवले, 200 झाडं. कशाला मोडायचा? 5 लाख रुपये रोख आले असते, तेच पैसे बाजारपेठेत फिरले असते. अरे ऊसाला काय अनुदान भेटतं का? फळ झाडाला अनुदान भेटतं, म्हणून मी डोकं अगदी चालवलं. बरोबर. 1 वर्ष झालं तरी अनुदान भेटना, 2 वर्ष झालं तरी अनुदान भेटना. आयला म्हणलं आपल्याला अनुदान करा, म्हणून डोकं चालवलं. तलाठी ऑफिसात गेलो, तलाठी भाऊसाहेबाला घेतलं, सरकारला घेतलं, डायरेक्ट वावरात नेऊन झाडाचे फोटो काढले. चांदेकर, मग. आता तुला अनुदान नक्की भेटणार. आणि एक काम करायचं, काय रे? अनुदान हातात आल्यानंतर हा. 11,000 रुपयाची देणगी पावती यात्रा कमिटीला करायची. काय याचं अनुदान भेटलंय? काय झालं? ते लय उलट झालं रे. काय? जे झाडाचे फोटो काढले होते का, ते डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशनला दिले. आले पोलीस, लय मारलं मला लय. अरे दादा, झाडं कोणते लावले? गांजाचे. गांजाची झाडं लावले ना अनुदान घ्यायला बघतो. ते झाडच आहेत ना. चोप, समाज बिघडायचं काम करू नको. यात्रा जवळ आली, हा. यात्रा कमिटी सक्षम पाहिजेत, गावकऱ्याची साथ पाहिजेत, तर तरच तमाशा गावात येईल. बरोबर आहे. हुशार माणूस कोण? नेमिनाथ सोलापूरकर याला आवाज देतो. या बोलून. नेमिनाथ सोलापूरकर. राम राम. कशा बाय बोलले सांगा आधी. अरे यात्रा जवळ आली, तमाशा आणायचा. अजिबात गावाला कुठला कार्यक्रम आणायचा नाही. गावाला जर कार्यक्रम आणला तर तुम्हाला रेल्वेच्या पट्टीवर ताणून मारीन दोघांना. ए, कमून देवाच्या कामाला आडवा येतो. गेल्या वर्षी तुझ्या आईनं ह्याच्या बापानं अख्ख्या यात्रेचा नाच करून टाकला. काय केलं रे? काय केलं? तुझ्या दारू विकतीने ह्याचा बाप 24 तास दारू पितोय, अख्ख्या गावासंग भांडणं करतोय. पाय भाऊ. नेमिनाथ, हा, जुन्या माणसाचं झालं गेलं, यात्रेच्या वेळेसच काढायचं का? तसं नाही बमनराव.
पहिल्यांदा गावात ती दारू बंद झाली पाहिजे. हा, या मताशी आम्ही सहमत आहे. मग दारूबंद झाल्याशिवाय यात्रा शांततेत होणार नाही. जो कुणी गावात दारू पिऊन फिरेल त्याला 10,000 रुपये दंड. आता चांदेकर, आता कोण दारू पिऊन गावात? हा. जो कुणी गावात दारू पिऊन फिरेल सांगा हा. पोरांचा हट्टी कोण पुरवायचा? ग्रामपंचायतनं. मी आहे ना तर मी आहे ना. बरोबर मी आहे ना. मस्तपैकी दोघांच्या 2 बोटाला धरलं, यात्रेमध्ये गेलो, यात्रा फिरलो, संध्याकाळी घरी आलो. 9 वाजले, जेवण खावलं झालं, झोपायची तयारी झाली. 9 वाजले पोरं झोपाना, झोप ना. 10 वाजले पोरं झोपाना, झोप ना. 12 वाजले तरी पोरं झोपाना. काय 12ची पोरं काय म्हणा. घेऊन टोला या खान तुला? अरे 12 वाले तरी झोप ना. त्याला असं वाटलं पोरं 2-2 क्वार्टरी पासून झोपी घालवा का ना? शाबास. पोरं झोपानात. मग? 1च्या दरम्यान पोरं झोपली. जशी पोरं झोपली तसं मी झोपलो. कशाला? अरे झोपायचं नाटक असं केलं. बोल. झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं. बर. बुवाला डायरेक्ट मला स्वर्गात घेऊन गेला. वा. अरे लोक मेले, अरे अरे असं द्या असं. अरे स्वर्गातून आलो दादा. रामकृष्ण हरी. लोक मेल्यानंतर जातात, आम्ही अगोदरच जाऊन आलो. पुण्य केलं असेल काय तुम्ही. ते स्वर्ग? हा हा. अरे 5ची पाकवाना नुसतं अन्न खायला होतं. वा 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 वा. पण आम्हाला कधी ना आलं पाण्यात. आणि गाटागाटा आलं खाण्यात. ते आलं खाल्लं, आम्ही वाचा वाचा खाल्लं. बरं. तिकडे रंभावर वशी नाचायला लागली. इंद्रद्रबरी नाचची सुंदरी. आता तुम्हाला माहिती मला पहिल्यापासून लय बघा तमाशा झाला. पहिल्यापासून ना तुला. तिथं जाऊन बसलो. बसल्यानंतर भानगड झाली. काय झालं? मला आली संडासला. अरे रे 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 रे. त्या आपडतो मला खाल्ल्यामुळं चायला म्हणलं स्वर्गात नेमकं संडासला जायचं कोणीकडं. पळत पळत बुवापाशी गेलो. बुवाला म्हणलं बुवा मला संडासला जायचंय. तो मला याच्यामुळे तुला कुठे घेऊन जात नाही. बरोबर आहे ते तर. जा म्हणलं तिकडे वावर मोकळेच. पळत पळत जाऊन तुझा कार्यक्रम करून घे. बरोबर आहे. पळत पळत गेलो वावरात संडासला बसलो. परत भानगड झाली. पाणी कुठे नेलता काय म्हणणार. गडबडीत तसाच गेला. तू गडबडीत तसाच गेला. गडबड तसं गेलो. हा. परत पॅन्ट वरती धरली, बुवापाशी गेलो. बुवाला म्हणलं बुवा पाणीच नाही. तो म्हणला किती आलाय की बांधावर गवती म्हणला. गवत उपटून तुझा कार्यक्रम करून घे. बरं झालं तरी म्हणा. परत परत बांधावर गेलो, गवत उपटायला लागलो. स्वर्गातलं गवत आहे ते. गवतच उपटाला. अरे दुसरा झटका मारला, गवतच उपटाला. कसं उपटालं? डोकंच फिरलं. मग? गवताला दोन्ही हाताने असा पिळा दिला. बांधाला पाय लावला. तिसरा झटका जसा मारला तसा बायकोनी मला एका लाथीत खाटाच्या खाली पाडला. का रे? बायको मला काय म्हणती, काय म्हणती? पॅन्टीत हागला ती हागला बर. आणि माझी उपटायला लागलाय. स्वर्गात डोक्याची केस धरली होती ना मी असे नाही का. बरोबर आहे बरोबर आहे. हा. कशासाठी बोललो मला? गावची यात्रेला पाहिजे तमाशा. तमाशा आणायचाच नाही. मग रे काय होतं, आपण दरवर्षी तमाशा घेऊन येतो. हे पोरं काय करतात, दारू पितात आणि तमाशाचा नाश करतात. हा, ही खेळ मात्र- तमाशाशिवाय यात्रेला शोभा नाही. सगळं तुमचं मान्य आहे. यात्रेशिवाय तमाशाला शोभा नाही, तमाशा यात्रेला शोभा नाही. पण पोरं धिंगायला घालतात ना. ह्या वर्षी आपण चेंज करू. काय या वर्षी ते म्हातारे माणसं का टोपीवाले हा. त्यांच्यासाठी धार्मिक पिक्चर घेऊन येतो. अरे हा, जुन्या म्हाताऱ्या माणसं करता. म्हणजे याला कोणी म्हणायचं डोकं. कोणी धिंगाणा करायचा नाही, बरोबर, बरोबर. कोणी दगडा मारायचं, कोणी भांडणं करायचं नाही. धार्मिक पिक्चर घेऊन येऊ. मग रवी हा? धार्मिक पिक्चर कुठला आणायचा रे? बीपी. ओ हे धार्मिक पिक्चर आहे होय. ए, अरे म्हाताऱ्या बघ. माणसाला बीपी जाऊ काय अरे भक्त पुंडली, असं आहे काय? भक्त पुंडलिक. तुला काय वाटलं? मला काय नाही वाटलं. नाही वाटलं का? त्यासाठी आपले 2 मित्र हा. गणेश महाडिक पुणेकर बरं. आणि कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांचे धाकटे चिरंजीव मोहित खेडकर बरं. त्यांच्या घरी जाऊ, त्यांच्या समोर हा विचार मांडून पुढे काय करायचं करू. चला दिव्या! बेटा, हे काय झालं रे? अहो पाहिलीत का हो माझ्या लेकराची अवस्था काय झाली? नीच नराधमाने माझ्या मुलीची इज्जत लुटून तिची अमानुषपणे निर्घुण हत्या केली हो. ही कोणी कळी उमलली आधी तिला कुस्कारून कशी रक्त बंबाळ केली. राजे राजे तुम्ही पाहताय ना हो. अहो हात का तुमचा महाराष्ट्र नाही राजे. अहो इथे तर वाचलेले वखवतलेले वासनांद लांडगे 4-4, 5-5 वर्षांच्या बालिकेंच्या अब्रूचे लचके तोडत आहे तो. याने तर माणूसपणाची लक्तर वेशीवर टांगलीत महाराज.
एकेकाळी या तुमच्या महाराष्ट्रात जो कोणी स्त्रियांच्या आबरूला हात घालेल त्याचे हात पाय तोडण्याची सदा तुम्ही दिलीत ना राजे. मग आता तोच न्याय आम्हाला हवा आहे. राजे तुम्ही परत या, माझ्या राजा शोभा परत या आणि आम्हाला न्याय द्या हो राजे, आम्हाला न्याय द्या. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत महाराजाधिराज राज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडकिल्ल्यांच्या बुरुजावरती फडफडला भगवा 3 शेकडा वर्षानंतर गुरुकुरुला छावा. गडकिल्ल्यांच्या बुरुजावरती फडफडला भगवा 3 शेकडा वर्षांनंतर गुरुकुरुला छावा. ज्ञान पाडूनी सळसळल्या देभाव जमशेरी देभाव सह्यगिरीचे कडे फोडूनी रसरसला लावा. मंदिरी भग्न भगवंत अबला करती आकांत अनधर्म रक्षणा वनवन फिरती सज्जन साधू संत ललकारी हर हर महादेव असमानी घुमवाया मातीचे मोठ जपाया. या हो शिवराया, या हो शिवराया, या हो शिवराया. सन्मान पुन्हा मिळवाया. या हो शिवराया, या हो शिवराया, या हो शिवराया. आणि युगे युगे जन्माया. या हो शिवराया, या हो शिवराया, या हो शिवराया. मर्दानी मावळ्यांचे थांबण्यात रक्त वाहू दे. अन्यायी दुश्मनांचे सक्त तक्त फोडू दे. अंधार हा जाळण्याला स्वातंत्र्य सूर्य भूमून संस्कार चिदावूनचे अनपाठीशी माया भवानी. तुमचे गुणगान गायला आतुरली शाहिरी भाषा ढमढम चढतात नौबती वाजत तारी चढते ताजा. ही शेर दिलांची छाती घेऊन फौज भरहट्टी आरपार कराया मार कोसळे वीज कशी गडगडती. झालो सारे तयार आज ही मोहीम जिंकाया. मातीचे मोठ जपाया. या हो शिवराया, या हो शिवराया, या हो शिवराया. सन्मान पुन्हा मिळवाया. या हो शिवराया, या हो शिवराया, या हो शिवराया. अन युगे युगे जन्माया. या हो शिवराया, या हो शिवराया, या हो शिवराया. प्रताप
जयकार. हाच का तो आमचा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राकरता आमच्या हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. चाललंय काय आमच्या महाराष्ट्रात? आज महाराष्ट्रात माझा बळीराजा सुखी नाही, माझ्या माता भगिनी सुरक्षित नाहीत आणि आजकालची तरुणाई फक्त व्यसनांच्या आहारी गेलीये. दाढी वाढवली, कपाळाला चंद्रकोर लावली, आमच्या जयंत्या साजऱ्या केल्या की झालं. कुठे आहेत आम्ही दिलेले संस्कार आणि आमची शिकवण? ज्या तरुणाईच्या हातात आमच्या महाराष्ट्राची धुरा आहे, आज तेच हात माता भगिनींच्या आबरूला जातात. मी खपवून घेणार नाही. सरदार, घेऊन या त्या नीचाला. कुलंगार, नीचा कुलभ्रष्टा, तुझ्या कुकर्मानं तू माझ्या या पवित्र महाराष्ट्राला कलंकित केलंस, पण आमच्याकडे चुकीला क्षमा नाही. स्त्रियांनो, यापुढे आजच्या नव्या युगातल्या स्त्रिया, तुम्ही स्वतःला आपला समजवता तरी कसं? ज्यांनी आम्हाला जन्म दिला आणि आपल्या संस्काराचा अमृत पाजलं, त्या मासाहेब जिजाऊ, त्या देखील एक स्त्रीच होत्या. तुम्ही स्त्रिया आपला नाही, साक्षात माय भवानी जगदंबेचा अंश आहात. घ्या हातात हे शस्त्र आणि जागृत करा तुमच्यातील महिषासुर मर्दिनी, आणि ज्याने तुमच्या आबरूला हात घातलाय, कलम करा त्याचे हात पाय आणि त्याचा मस्तक. जय जगदंब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. प्रामाणिक व विकासाभिमुख कार्याची दखल घेऊन आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी या सन्मानाचं स्वागत करूया. आणि आदरणीय गणेश भाऊ काकडे, आपल्याला विनंती आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचंय. या ठिकाणी आदर्श नगरसेवक हा पुरस्कार देऊन या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ काकडे यांना या ठिकाणी आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे RPIचे ज्येष्ठ नेते खंडूशेठ जाधव, आपल्यालाही विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. आणि या ठिकाणी आदर्श नगरसेवक हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. माननीय श्री गणेश भाऊ काकडे, उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी कौतुक करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ
निष्ठावंत व प्रेरणादायी समाजसेवक माननीय श्री किसनराव खंडागळे यांच्या आयुष्यभराच्या समर्पित कार्याचा गौरव करत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यामुळे आदरणीय श्री किसनरावजी खंडागळे आपल्याला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय रमेश भाऊ साळवे त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपणा सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ निष्ठावंत आणि प्रेरणादायी समाजसेवक माननीय श्री किसनराव खंडागळे यांना त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पित कार्याचा आढावा घेऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी या सन्मानाचं स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी माननीय श्री गणेश भाऊ काकडे उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय श्री किसनराव खंडागळे यांना या ठिकाणी जयंती महोत्सव कमिटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव शहर आणि महाराष्ट्र साप्ताहिक क्रांती नमस्कार. जमलेले प्रिय रसिकांना, भावंडांना, वडीलधाऱ्या गुरुजनांना, माय भगिनींना रघुवीरचा मानाचा मुद्रा. बऱ्याच दिवसानंतर आपल्या या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त माझा तमाशा आज या ठिकाणी या समितीने ठेवला, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि डॉक्टर भारतरत्न आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर नतमस्तक होऊन कैलासवासी तुकाराम खेडकर, आई कांताबाई सातारकर, पांडुरंग तात्या जळगावकर यांच्या मंगलस्मृती स्मरणाचं वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी एक हॅलो ठीक आहे, कार्यक्रमाची सुरुवात करूया. ही सुरुवात गणगवळणीपासून झालेली आहे. गणगवळण, रंगबाजी आणि वगनाट्य तर आता तुम्ही थांबताय का नाही माहिती नाही, पण तमाशा म्हणजे वगनाट्य आणि वगनाट्य म्हणजे तमाशा. परंतु हल्ली कार्यक्रमाला टायमिंग कमी असल्यामुळे आपण तो टायमिंग थोडा गाण्यात घालवणार आहोत आणि गाणे झाले की आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. तर प्रथम गीत सादर करण्यासाठी, त्याचं निवेदन करण्यासाठी येत आहेत कंपनीचे निवेदक गायक एकुमदा जवान राज खोल्लम. अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा पद्मश्री पुरस्कार विजेते थोर तमाशा कलावंत रघुवीरजी खेडकर यांचा यथोचित सन्मान अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने या ठिकाणी होत आहे.
भारतातील हा 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आणि तमाशामधील हा पहिलाच पुरस्कार ज्यांनी पद्मश्री पुरस्कार मिळवला असे महाराष्ट्राचे लाडके कलाकार रघुवीरजी खेडकर यांचा सन्मान तळेगाव दाभाडे या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेशजी धोत्रे, कार्याध्यक्ष गणेशजी काकडे, संचालक विलासजी काळोखे, सचिव संजय वाडेकर, खजिनदार नितीन शाह, उपाध्यक्ष दीपक बाळसराफ, उमेशजी महाजन, संजयजी चव्हाण व सचिन धनवे या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपल्या तळेगावच्या वतीने हा भव्य दिव्य असा सन्मान होत आहे. संत तुकाराम महाराजांची प्रतिमा या ठिकाणी देऊन सन्मानित केलं. धन्यवाद. पद्मश्री कला भूषण तमाशा सम्राट सन्मान, पद्मश्री कला भूषण तमाशा सम्राट सन्मान. धन्यवाद. मी त्यांचा मनापासून आभार मानतो. मंडळी, हा पुरस्कार मला मिळालेला नाही तर माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला आहे. कारण जवळजवळ 40 जणांना पद्मश्री देण्यात आलेला आहे. त्यातून महाराष्ट्राला 3 पद्मश्री आलेले आणि त्याच्यातला मी एक आहे. हा पुरस्कार मी तुमच्या सर्वांना समर्पित करतो आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतो. ही सुरुवात करण्यासाठी येत आहेत राज खोल्लम. नमस्कार, राम राम, सुस्वागतम, जय भीम. तळेगाव आणि पंचक्रोशीतील सर्व रसिकांच्या चरणी आम्हा कलावंतांचा मानाचा मुजरा. काळजी करू नका. सगळ्यांना असं वाटत असतं की कार्यक्रमाचा निवेदक समोर आला म्हणजे निवेदकाची बडबड आपल्याला किती वेळ ऐकावी लागणार. असं अजिबात होणार नाही मंडळी. कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करणार आहोत तुम्हा सर्वांच्या आवडीच्या रंगारंग गीतांच्या रंगारंग रंगबाजीला. आणि सादर करीत आहोत कार्यक्रमातलं पहिलं गाजलेलं गीत. चित्रपट आहे जितेंद्र आणि श्रीदेवी या सुपरहिट जोडीचा सुपरहिट चित्रपट हिम्मतवाला. गीतासाठी आवाज अमृता आणि राज यांचा. आणि गीत सादर करण्यासाठी येत आहेत तुम्हा सर्वांचे आवडते कलाकार आणि ज्यांना यावर्षी भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवलं असे कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेडकर. आणि त्यांची साथ देणाऱ्या तुम्हा सर्वांच्या नजरा जिची आतुरतेने वाट पाहतात तीच शेरो शायरीची क्वीन, अदाकारीची राणी, सिने तारका मंद राणी. मेले देखे जवानी के मेले देखे सीनों के मेले देखे दिल में हो तू ही छा गया, तू ही छा गया. नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल आ गया, तू सजनी पे दिल आ गया. अंग से अंग मिले अरमा मिल गए. पूरब पश्चिम से पश्चिम पूरब से ऐसे मिल गए. प्यार के जमाने में, खुशी के खजाने में, फूल के बहाने में हो जो तू आ गया, जो तू आ गया.
काम है, लेना देना है क्या मुझे दुनिया से तुझसे काम है। ये लगी नजारे में तूफा में किनारे में दिलों के सहारे में मैं तो हो तुझे पा गया, तुझे पा गया। नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल आ गया, वो सजनी पे दिल आ गया, वो सजनी पे दिल आ गया, वो सजनी पे दिल आ गया, 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 सजनी पे दिल आ गया। टाळे जरा जोरदार होऊ द्या, ही सुपरहिट जोडी आहे। काय तळेगावची मंडळी, तळेगावच्या मित्रांनो कसं काय चाललंय? ओके चाललंय का तुमचं? नुसता आवाज ओकेचा कमी, त्याचं कारण मला माहिती आहे, आमच्या सगळ्या दोस्तांची इच्छा आहे, मंडळींची इच्छा आहे, बास सुंदर सुंदर स्मार्ट स्मार्ट पोरी यायला पाहिजे, काहीतरी धिंगाणा व्हायला पाहिजे। काळजी करू नका, तुमची इच्छा आता लगेच पूर्ण करणार आहोत, कारण सादर होत आहे साजन बेंद्रे यांचं गाजलेलं मराठमोळं लोकगीत। सारखं झालंय रे, तुझ्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मनासारखं झालंय रे। तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आज केलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आज केलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे। तुझ्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मनासारखं झालंय रे, तुझ्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मनासारखं झालंय रे। आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे। तुला कळलं नाही कधी रे, त्या पाखराचा जीव फक्त अजून मी माझ्या मधी रे। राहिलं होतं इथंच आधी रे, तुला कळलं नाही कधी रे, त्या पाखराचा जीव फक्त अजून मी माझ्या मधी रे। आले आल्या माझ्या मिठी तू पाखरू वाटलंय तेव्हा मी नेलंय रे, आले आल्या माझ्या मिठी तू पाखरू वाटलंय तेव्हा मी नेलंय रे। तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे। भडक रे नवा नवा मन हुडक रे, तुला मी पाखरू भेटेल नव हिच्या पेक्षा कडक रे। हे गोरू तुरपण भडक रे नवा नवा मन हुडक रे,
तुला मी बघू भेटल वहीच्या पेक्षा कडक रे लई दिसान साजन गण हस्त केलंय रे लई दिसान साजन गण हस्त केलंय रे तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे तू आजद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे आजद केलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे आजद केलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे मारू किती आनंद तू किती माझ्या मनासारखं झालंय रे मारू किती आनंद तू किती माझ्या मनासारखं झालंय रे आत्ताशी आमच्या मामांना मूड आला नाही का मामा कस काय पाखरं एवढा जीवनाचा अनुभव घेतला तुम्हाला अजून माहित नाही पाखरं ही नाही पाखरं आहोत तुम्ही आम्ही जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आझाद आहोत कसंही फिरा कुठेही फिरा आणि एकदा का आपलं लग्न झालं आणि आपलं पाखरू यांच्या पिंजऱ्यात अडकलं आयुष्यभर त्याची सुटका होत नाही तू आझाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे तू आझाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे आजद केलं 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 पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे मंडळी यानंतर आता सादर करीत आहोत आपल्या महाराष्ट्रातील लोकगीतांचं शिंदेशाही घराणं आणि शिंदेशाही घराण्याचा मानाचा तुरा असलेले तुमचे आमचे उभ्या महाराष्ट्राचे आवडते महागायक आनंदजी शिंदे यांचा मराठमोळा धमाका आणि या धमाका करण्यासाठी येतात फ्रुटी नागपूरकर सादर करीत आहोत आनंद शिंदे यांचा महाराष्ट्रात वाजलेला आणि गाजलेला खुळखुळा तुझ्या प्रेमात झालोय खुळा तुझ्या फिरतीचा ह्यो खुळखुळा डाळेचा मंदी खुळखुळ खुळखुळ करू लागला जॉनीनं तुझ्या जळजळ शिवार करू लागला डाळेचा मंदी करू लागला जॉनीनं तुझ्या तुझ्या या चौकामध्ये आलो या बदनामा गावात तुझ्या या चौकामध्ये आलो या बदनामा गावात तो म्हणतील हे झालंय खुळा तुझ्या फिरतीचा ह्यो खुळखुळा कळोजा मंदिर
खुळखुळे तुम काय गाणं होतं काय गाणं होतं काय गाणं होतं रे? तुझ्या प्रीतीचा हा खुळखुळा तिच्या नादात तू झाला बुळा. माझ्या आधी तू झालाय तुझ्यानंतर मी झालोय. तू बुळा, तुझा खानदान बुळा, तुझे पोर बुळे, तुझी बायको बुळी. तू गुरु आहे माझा त्याच्यावर काय आपला मित्र हा. गणेश महाडिक पुणेकर. बर. त्याला आवाज दे बरं. ओ गणेश माडिक पुणेकर. या राम 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 राम. अरे काय बरं चालले का चांगलंय. कस काय मुलं बाळ म्हातारा म्हातारी गावचाली यात्रा हो ना. यात्रेपायी तमाशा म्हणतात ना जिवंत लोक रांगडी कला म्हणजे तमाशा तमाशा. यात्रा म्हटलं की तमाशा तमाशा म्हटलं यात्रा. यात्रा ही पारंपरिक आपण जोपासली पाहिजे, पाहिजे पाहिजे, पाहिजे. गावाला पाहिजे तमाशा मग? अरे जीवाचा काय भरोसा आहे मित्रांनो कोण दिवस येईल का सारे बाबा? चांगला वागा हो ना. माणसाला गावात 4 लोकांना चांगलं म्हटलं म्हटलं पाहिजे. पाहिजे ज्याने गर्व केला तो संपला संपला. बरोबर ना मग? या जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल कैसा? उद्या खा मरल परवा खा मरल रात्री खा आणि दुपारी तू कोण जगायला आले या जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल कैसा? संघ काही येत नाही नाही अरे ना. नंगा आहे तर नंगाचे अनेक हा ना, आहे पण- सोमवारी तो मरल ऐक ना. मंगळवारी हा. हा बुधवारी हा गुरुवारी पाठ तू कोण जगायला आले या जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल कैसा? काय भरोसा आहे सोमवारी तो मरण लगेच. मंगळवारी हा मरण मग? बुधवारी हा जगतच गुरुवारी मी लगेच मरण. परदेशी. आता तू काय ब्रह्मदेवाचा मूत पिऊन आलाय काय? तू नाहीच मारणार का आमच्यात? मग मला सांगा दावा खायला कोणतरी मागं पाहिजे आमचे लेकर बाळ आहेत. अरे जीवाचा काय भरोसा काय घेऊन टोला या खान तुला आता? गावच्याली यात्रा मग? यात्रेपायी तमाशा तमाशा. आपल्याकडे पैसे नाही. पैशाला बरगा कोण रे? मोहित खेडकर द्या आवाज. मी त्याला बोलून घेतो मग? अरे मोहित खेडकर नमस्कार मित्रा नमस्कार वा 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 क्या बात आहे बरं आहे का? आज बरं वाटतं ना जरा वाटतं ना हो, हो. तुला रे एकदम तो चांगलं चाललंय एकदम चांगलं तुमच्या चालू आशीर्वादाने आहे. माझं लय चांगलं चाललंय हा ना? मी चांगला घरात बसलो होतो ना काय करत होता? माझे जादूचे प्रयोग चालू होते ना म्हणजे अरे जादूगार होऊन आलोय मी जादूगार मग? त्या आम्ही चौकात मागाची पालती गाडगुड ती काय? त्या आपल्या चौकात तिथं ती मग? ती नाही रे मग? इंटरनॅशनल ए मोहित आम्ही तुझे मित्र आहे ना हा. आम्हाला जादू दाखव ना मग. नको रे दाखव ना. नको दाखव ना. बरं याला काय म्हणतात हाताचा पंजा काय मारतोय? हाताचा पंजा बरोबर आहे मग? पण या बोटांना नाव आहेत रव्या ही करंगळी हा. हा अंगठाय बर. ही मधली बोट झालं. हा, ही तुझी आई हा तुझा बाप आणि तुझ्या आईचे नवरे झाले नाही का त्याला नाव आहे ती तुला कळत नाही का त्याला माहिती आहेत ना हा, मग मग आंडू पांडू इच्छी डाणून हा गांडू हा तेवढा आहे. अरे बोटांना नाव आहेत काय रे? रे करंगळी अरंगळी मधले बोट चापे कळीन डुमशा ओय, तुमच्या भारी बर का आता अंगठा करंगळी जागेव बर. करंगळी अंगठ्याच्या हा. मधली बोट जशीचे तशी जागेवर बघ बर का दाखव बरं. अरगुड परगुड अरगुड परगुड अरगुड परगुड धरक्याचं कथा तोड धरक्याचं कथा तोड धरक्याचं कथा तोड अरगुड परगुड अरगुड परगुड अरगुड परगुड धरक्याचं कथा तोड धरक्याचं कथा तोड धरक्याचं कथा तोड गेली 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 पाय मागे तिकडे. सरक, सरक, सरक मागे, सरक. तुला इज्जत आवडले का काय धाडायची का? अरे मला त्यातलं एक लय आवडलं काय रे धरकाचं का तोड धरकाचं तुझ्या आईचा नालायक तुझ्या धरकाचं कथा तोड धरकाचं कथा तोड. अरे तुम्हाला 17 वेळा सांगितलं तुम्ही फोन नका आणू स्टेज वरती राहू दे का? कोण रे? गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे कोण त्याची मावशी आहे. वय तिकडं तुला एवढं नाला कळत नाही करलं फ्रेंड इकडे तुला सांगतो मी तू शाळेत गेलता का नाही नाही ना मी खेडेगावातला ह्याच्या पोरगा. तुला शाळा शिक म्हणत होतो मी खेडेगावातला पोरगा आहे. मला नाही माहिती गर्लफ्रेंड म्हणजे तुला सांगतो समजून गर्ल फ्रेंड सांग म्हणजे ना, सांग ना. काय अरे गर्ल फ्रेंड म्हणजे कसं आहे माहिती का सांग रे? ना तुझी बायकून मी कसा आहे मागे तिकडे पायचे डांबराची आवाला तुझ्या ए मैत्रिणी रे मैत्रिणी. ए चालते का मी कामात आहे काय म्हणती नाही डू नॉट डिस्टर्ब मी गो, गो. नो नो या, नो या, काय नो म्हणती? नो काय म्हणती नो नेवर काय म्हणती पपी दे म्हणती मोबाईलच्या हासाला पप्पी दे देऊ दे लवकर बर घे बाई घे घे दे घे दे 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 काय केलं तू काय केलं नेमकं? पित्याला दिली पण मजा मला आणि एक द्याला कशी आली पण मोसम गावला नाही दाढी नाही गावला आता गावन देणारे घे बाई घे दे घे दे दे घे दे काय रे थोडंच राहिले आणि एक द्याला अजून एकदा थोडंच राहिले दे रे अजून दे नक्की. दे लवकर अरे कोणतरी दुसरा घेऊन जाईल पप्पी दे लवकर तू देऊ दे लवकर घे बाई घे घे दे थांब, ए, थांब. अजून एक तू उड उड आणि जवळून जमत नसला तिकडून लांबून पळत ये तुझ्या आईचा ना आला तुला टाइम टेबल काही कळतोय का एक तर ते पोरगा आजारी आहे मला काय वाद भरलाय दाजीने मला सांगितलं मग अशी काय सांगितलं? असा उभा राहा मला बघू तर उड 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 तयार देतो तू लगेच ए फोन ठेव का फोन ठेव. ठेव पण मोय कोण होती रे जाऊ दे रव्या सांगणारे धर रे जरा मोबाईल सांगणारे राहू दे जाऊ दे घेऊ देणारे अरे तुझी बहीण होती रे माग तिकडे सांगा नालायकपणा बंद करा आधी शिकावी भाषा मग करावं तमाशा हा. गावाला पाहिजे तमाशा ना एक काम करा काय? अय आता आपल्याकडे पैसे नाहीत डोकं लावायचं कसं रे? तिथं महिला मंडळ आहे बरं. त्यांना खोटं खोटं फसवायचं कसं? आता असं करा पैसे नाही ना नाही ना. बरं का हा. त्याला करा सरपंच बर
त्याला ऐकायचं नाही पण बरं आहे. असू दे सर. सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तलाठी, तू पोलीस पाटील, आणि तू रे? मला कर मुख्यमंत्री. नाही तुला मुख्यमंत्री केला असता बर का. मग काय झालं? पण तुला एक काळा आहे ना, एवढा काळा असतोय मुख्यमंत्री. मग मी कोण? शिपाई. आमच्या हाताखाली राहू दे. हातात आहे शिपाई. शिपाई. हे असू दे. हा. तुम्हाला माहित नसेल, गावात जर कोणी आमदार खात्या तर पहिले कोण विचारतं रे? शिपाईला बरोबर आहे बरं का? गावाच्या चाव्या कोणाकडं? शिपाईकडं. शाळेच्या चाव्या कोणाकडं? शिपाईकडं. ग्रामपंचायत चावी कोणाकडं? शिपाईकडं. गावाला पाणी कोण सोडतं? शिपाई. मग तुमच्या बायका माझ्या नळावर पाणी भरलं येतील का नाही? येतील. आमच्या बायका तुझ्या नळाखाली पाणी भरले येतील, पण आमच्या बायकाला येताना कुऱ्हाडी आणायला सांगतो. कुऱ्हाडी. तुझा नळ पार मुळापासून तोड. अरे खोटं खोटं. यांच्या बायका तुझ्या नळावर पाणी भरायला येतील. बर, आपली बायको त्या नळावर पाणी भरायला येणारच नाही. का रे? कारण आपण स्पेशल हापसा आहे आपला. तू काल कुठे गेला? तुला मी काय सांगितलं अरे होतं? पण त्याच्या हापशाला दांडा माझा आहे. हा दांडा हेच आहे. हा, यो माझ्या दांड्यावर सारखाच असतो. शांत बसा. अरे खोटं. एक काम करा, कसं? आता आपण रावटीमध्ये गेलो, मी शिपाई, तुम्ही कमिटी, हा. तुम्ही माझं ऐकायचं. बरं. कार्यकर्ते बसा खाली, लगेच खाली. रेसल करून घे. इथं मग नक्की. हा. बरं, कमिटी हा. बसा खाली. अरे ओठ. मरशील ना थोडा रव्या हा. शेवटचे 3 दिवस अरे राहिले. नाल्या का खोटं रे. कमिटी आता अर्ध बसा. अर्ध. हा, तुमचं वजन वाटलं असं अर्ध बसा. असं खुर्चीवर बसलं नाही, हात जवळ घ्या असे. माडिक बाया खुश झाल्या पाहिजे त्याला पाहून. हे आला का तू इथं बोला? ते मागं उभा राहा. तू उभा राहा इथं. इकडे याला उभा कर. इथं उभा कर. याला लिहान होत मला असं केल्यावर. खाली वाका रे. हा, जीप बाहेर काढा. कशाला? त्या बाईला वाटलं पाहिजे पान खाऊन आले. हा 120-300 बरोबर आहे. हा, खाली वाका. एकामेकाला उलट जॉईंट व्हा. काय केलं? काय याला उलट कळतंय का? तुला उलट कळतं का? उलट नाल्या का? तुमचं वजन वाढलं पाहिजे. उलट असं चल. हा, उलट रे. चल रे. हा, लागलं जेडम करायला. आता असं कर. आत्ताशी भाद्रपद चालू झाला. त्याने मला कुत्रा बनवलं याचं नाही वाईट वाटलं. मग रे? अरे तुला कुत्री बनवलं याचं लय वाईट वाटलं. तुला काय झालं तिकडे? हो रे, नेहमीला किती वाईट बोललो तू. तुला लय वाईट बोला ना. तुला कुत्रा बनवलं याचं वाईट नाही वाटलं. मग रे? तुला कुत्री बनवली याचं सुद्धा वाईट नाही मग वाटलं. रे? बाजारात कुत्री तुझी किती हल करते रे. तो चलिए हंसते हंसाते लेकर चलते हैं आप सबको बॉलीवुड की रंगीन और हसीन दुनिया में नए गीत और संगीत के कारवां में। और आपके सामने अब पेश होने जा रहा है हमारे मराठी सुपरस्टार नाना पाटेकर साहब की सुपरहिट फिल्म का सुपरहिट नगमे को अपनी आवाज से सजाएंगी मिस अमृता। और आ रही है अपने लटके और छटके लेकर मिस स्वीटी नागपुरकर। तो पेश हो रहा है आपके लिए एक नया सुपरहिट नगमा। फिल्म का नाम है वेलकम टू कराची। महफिल में मेरी आपका वेलकम है हजरात। भूल के गोले बम रिलैक्स कीजिए आज। शम्मा हूँ नई नई चलूंगी सारी रात। Shakira, 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 Shakira. Oh,
Shakira, 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 Shakira. Shakira, 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 Shakira. Oh, मेरी शहना बजती आई है, मेरे ज़ुबान रस आई है, रातें मुंबई से चिढ़ाई है, रातें मुंबई से चिढ़ाई है, साले हो रही है, साले वाला अच्छी है, जिंदगी जिंदगी महीने, इंडी ने बनने भी, दिल ने बनने भी, तुम चला कितना Shakira, 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 Shakira. मंडळी, चित्रपट आणि चित्रपटातील नट्या कुणाला आवडत नाहीत, तुम्हाला सर्वांनाच आवडतात. आणि कारण पुढचं गीतच असं आहे. आणि येत आहे तुम्हाला सर्वांना आवडेल अशी नटी सारखी नृत्य तारका मयुरी नागपूरकर, गणेश महाडिक पुणेकर यांच्या आवाजात त्या नटीनं मारली मिठी. अरे अलिबाग, अरे अलिबाग, अरे अलिबाग. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. सोड मला बघून घस निघाली, आय लव्ह यू मला म्हणाली, अशी दीड कांद्यावर आली, अशी दीड कांद्यावर आली, मला जीवाची परवड झाली. कबला शिटा घेऊन निघा, अरे कबला शिटा घेऊन निघा, जाणं मला फटफटी, मी जाणं मला फटफटी. नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. सोड गोविंदा, तुम्ही तावली फिल्मी आता, लय झाली माझ्यावर फिदा, लय झाली माझ्यावर फिदा, मग म्हटली मला अलविदा. सपन शेवटी सपन ठरलं, अरे सपन शेवटी सपन ठरलं, गेली निघून एकटी, ती गेली निघून एकटी. नटीनं मारली, अरे नटीनं मारली, नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं सोड. नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली, अरे नटीनं मारली, नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं सोड. नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, अरे नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, अरे नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, अरे नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी.
ये तन बदन आगो जादू में सारी कपल तेरा रास्ता देख रहा हूँ सिकरी पे दिल सेक रहा हूँ अपर देसी मोरे बलमा रसिक मायबाप, आता यानंतर ज्यांच्या संविधानावरती आपला हा भारत देश चालतो आणि ज्यांनी संविधान आपल्या भारताला देऊन तुम्हा सर्वांना जगण्याचा हक्क दिला असे भारतरत्न डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी आता मानवंदना सादर करणार आहोत आणि मानवंदना आपल्या गीताद्वारे सादर करणार आहेत आमच्या कंपनीच्या गायिका अमृता. तर सादर करीत आहोत महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मानवंदना. मेरे दिल में भी मेरे जिगर में भी मेरे दिल में भी मेरे जिगर में भी मैं मरने के बाद मेरे कफन पे लिख देना जय भीम. प्रथम जय भीम सगळ्यांना. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय बरं ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय बरं निया हातात रेणू धरा जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रावजी आंबेडकर. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रावजी आंबेडकर. बाप माझा भीमराव रावजी आंबेडकर. अरे जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रावजी ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय बरं ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय बरं निया हातात रेणू धरा. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रावजी आंबेडकर. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रावजी आंबेडकर. जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. अरे जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. नव्हतं मिळत एक वेळ कवियान, हिला यादानं
भीमराव रावजी आंबेडकर जगाला सांगजा बापू माझा भीमराव रावजी आंबेडकर जगाला सांगा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर अरे जगाला सांगा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर नीट लक्ष द्या मी काय म्हणते अहो आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि कधी संपणारही नाही माझा दरारा जगाला विचारी योगा योगाची तुझी होती रे नाचारी आज संविधानामुळे जगाला विचारी गेले दिवस पहिला सारा तुझं जगात साऱ्यांच्या पोरा गेले दिवस पहिला सारा तुझं साऱ्यांच्या जगात पोरा नेहाचा धरा बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जगाला सांगा बापू माझा भीमराव रावजी आंबेडकर जगाला सांगा बापू माझा भीमराव रावजी आंबेडकर जगाला सांगा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर अरे जगाला सांगा बापू माझा भीमराव रामजी त्याच्यामुळे तुझी मानवर यांना साऱ्यांचे केलंय बरं त्याच्यामुळे तुझी मानवर यांना साऱ्यांचे केलंय बरं निळ्या हातात झेंडा धर निळ्या हातात झेंडा धर काय लय शांतता एवढी शांतता बरी नाही वाटत निळ्या हातात झेंडा धरा या बाबे सगळ्यांनी जोरात आवाज द्यायचा बरं का जय भीम सगळ्यांना माझा मानाचा जा जगाला सांगा बापू माझा भीमराव रावजी आंबेडकर जा जगाला सांगा बापू माझा भीमराव रावजी आंबेडकर जगाला सांगा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर जगाला सांगा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर जगाला सांगा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर जय भीम या ठिकाणी फरमाईश आहे लाल दिव्याच्या गाडीला या ठिकाणी पुन्हा एकदा फरमाईश आहे बाबासाहेबांचं गीत लाल दिव्याच्या गाडीला हॅलो राजा राणीच्या जोडीला पाच मजली माळीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली
भीमाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला माझ्या भीमाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजाराणीच्या जोडीला माझं मछली मारीला राजाराणीच्या जोडीला माझं मछली मारीला आहे पुण्याचं योगदान आहे पुण्याचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे पुण्याचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला सूर्यफुलाचा भिकारी अरे आले अमरजारी या गाडीचा माडीचा आबा शंकर मल्हारी सत्रावरच करताचा तुझ्या खेड्यातल्या वाडीला सत्रावरच करताचा तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे पुण्याचं योगदान आहे पुण्याचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे पुण्याचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंचपक्वान्न खाणाऱ्या नाही कोणाचं नाही भीमा नाही कोणाचं जय भीमा नाही कोणाचं जय भीमा पुरस्कारला त्यानं त्याला करतोय सलाम त्याला करतोय सलाम त्याला करतोय सलाम गुलाबाचं नाव तेरा कुठं मंदिर चौरीला गुलाबाचं नाव तेरा कुठं मंदिर चौरीला आहे कुणाचं योगदान महिला मंडळ आहे कुणाचं योगदान कुणाचं चोरा चोरात माझ्या भीमाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला माझ्या भीमाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजाराणीच्या जोडीला माझं मछली मारीला राजाराणीच्या जोडीला माझं मछली मारीला आहे पुण्याचं योगदान आहे पुण्याचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे पुण्याचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं 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 योगदान लाल दिव्याच्या गाडीला या ठिकाणी आमच्या गायिका अमृता यांना या परिवारावरती अतिशय प्रेम असणारे आणि मुंबई येथे मंत्रालयात कार्यरत असणारं कुटुंब म्हणजेच राजू मामा खंकाळ, तुषार खंकाळ मुंबई, राजू मामा खंकाळ, तुषार खंकाळ आणि दिलीप भाऊ खंकाळ मुंबई आणि तानाजी अण्णा जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. राजूभाऊ कनसे यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद.
तर मंडळी यानंतर आता सादर करीत आहोत तुम्हा सर्वांसाठी मराठमोळ्या रसिकांच्या दिलाची धडकन अर्थातच मराठमोळी लावणी. या लावणीनंतर सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गीतं आम्ही सादर करणार आहोत. तर ढोलकीची साथ आहे शैलेश सांगलीकर यांचा आवाज आहे अमृता यांचा आणि लावणीच्या रंगांची उधळण आपल्या भक्तांनी करणार आहेत सोनाली पुणेकर. तर सादर करीत आहोत ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या बोलावर ही इरसाल मराठमोळी लावणी.
जरा सरकून बसा की थोडं सरकून बसा की जरा सरकून बसा की आता सुईत चाललंय मग सुईत चाललंय आता सुईत चाललंय बाई जरा बारीक उद्या पण थोडंच होऊ द्या उद्या जरा बारीक दाजी तुम्ही पण बारीक उद्या येतय का बारीक येतय का नाही तर तुम्ही बारीक व्हाल येतं दाजीला पण येतं बरं का हा जरा सरकून बसा की हात चोळीत चाललंय कुठं हात चोळीत चाललंय कुठं हात चोळीत चाललंय कुठं हात चोळीत चाललंय तमाशा म्हटलं की विविध प्रकारची गीतं व्हायला हवीत तरच खरं मनोरंजन होतं. रसिकजन हो, आज उन्हाचा तडाखा फार होता. थोडासा पाऊस झाला, थोडासा गारवाही जाणवतो. अशा या सुंदरशा वातावरणामध्ये, संमिश्र वातावरणामध्ये एखादी सुंदर तरुणी इथून चालत गेली तर मला वाटतं माझ्या प्रेक्षकांना थोड्याशा गुदगुल्या झाल्यासारखंच वाटेल, नाही का? त्या गुदगुल्या शरीरातून हृदयातून ओठावर येतात. मग मात्र हा मराठी दिलाचा, मराठी मनाचा, मराठी बाण्याचा मराठी माणूस त्या सुंदर स्त्रीकडे पाहून काय म्हणतो सांगू? मनाच्या धुंदीत लहरीत ना सखे के साजरी ना, मनाच्या धुंदीत लहरीत ना सखे के साजरी ना, जनरीत साडून ना सखे के साजरी ना. गुलाबी गालात ना सखे के साजरी ना, गुलाबी गालात हसते ना सखे के साजरी ना. आता कुठवर ठेवी धरून काळजी करते जगभर भरून, नको ग सजनी माग पेरू माझ्या सुरात सुरे धरू. माझी शिरली ग तुझी वाट पाहून ग, बसंती वाऱ्यात डोळ्यात ना सखे ग साजरी ना, वाऱ्यात डोळ्यात ना सखे ग साजरी ना, मनाच्या धुंदीत
धन्यवाद मंडळी. यानंतर येत आहेत आमच्या कंपनीचे गायक आणि संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचा चिरंजीव गणेश महाडिक पुणेकर. अरे आले किती आणि गेले किती, संपून गेला भराडा पण संपणार नाही कधीच तळेगावचा दराडा. होतच आम्ही नंबर वन, आहोत आम्ही नंबर वन. अरे होतच आम्ही नंबर वन, आहोत आम्ही नंबर वन. राहणार आम्ही नंबर वन. अग दराराम दराराम नाशिकरांचा दराराम, दराराम दराराम तळेगावचा दरारा, दरारा दरारा तळेगावचा दरारा, दरारा दरारा गरुभाऊचा दरारा. होतच आम्ही नंबर वन, आहोत आम्ही नंबर वन. राहणार आम्ही नंबर वन. अग दराराम दराराम पुणेकरांचा दराराम, दराराम दराराम तळेगावचा दरारा, दरारा दरारा तळेगावचा दरारा, दरारा दरारा रघुभाऊचा दरारा. आमच्या नाशिकचे पोरं नाही दिलदार, पिता दिलदी दमदार. आमच्या नाशिकचे पोरं नाही दिलदार, पिता दिलदी दमदार. अरे दुसरीसाठी छातीवर वार, अरे दुसरीसाठी छातीवर वार. म्हणून सांगतोय मुलीनो, आता बघा बर का, इथं किती कोंबडे आहेत आणि तुम्ही कोंबड्या, पण सगळे आरार कोंबडे आहेत, गावठी कोंबडे राहिलेच नाही. अग सखुबाई काळूबाई खाली या, तुमच्या कोंबड्यानं धमाल केली या. अग सखुबाई काळूबाई खाली या, तुझ्या कोंबड्यानं धमाल केली या. एक कोडूक झाली या, दुसरी अंगावर आली या. एक कोडूक झाली या, दुसरी अंगावर आली या. एक गुडूक झाली या, दुसरी आड्यावर आली या. एक गुडूक झाली या, दुसरी आड्यावर आली या. सखुबाई काळूबाई खाली या, तुझ्या कोंबड्यानं धमाल केली या. सखुबाई काळूबाई खाली या, तुझ्या कोंबड्यानं धमाल केली या. एक गुडूक झाली या, दुसरी अंगावर आली या. एक गुडूक झाली या, दुसरी अंगावर आली या. एक गुडूक झाली या, दुसरी आड्यावर आली या. एक गुडूक झाली या, दुसरी आड्यावर आली या. क्या बात है. कोंबडी अंड्यावर उड्या मारती दांड्यावर, उड्या मारती दांड्यावर, उड्या मारती दांड्यावर. कोंबडी अंड्यावर उड्या मारती दांड्यावर, उड्या मारती दांड्यावर, उड्या मारती दांड्यावर. गोडूक झाली या, दुसरी गोडूक झाली या. अग मंगळवारी आणि भक्तादारी देव देव तुझा ग केला आणि भक्त भोळा घालून मला सुखाच ठेवू भैयाला. अग मग कस कस ला 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 ला. मंगळवारी आणि भक्तधारी, अगं मंगळवारी भक्तधारी देव देव तुझ्या गतीला आणि भक्त बोला काढून मला सुखात ठेवू तुझ्याला. अगं मग कसं ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला ला.
मग कसं ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला मंडळी खर तर फॅशन ह्याची बाब आहे जी मोर अगं रोजचं भांडण आणि घरी अगं रोजचं भांडण आणि घरी याला डोक्यावर घेऊन आपटा खरंच मित्रांनो आपले महागायक आनंद शिंदे त्यांच्या आवाजाला तोड नाही त्यांच्या गाण्याला तोड नाही आणि शब्दालाही तोड नाही आता त्यांच्यानंतर आहे चंदन कांबळे पण आनंदाला काय म्हणतात अगं रोजचं भांडण आणि घरी याला 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 बाबो कस काय घ्यायचं उचलून कसं काय घ्यायचं मला चक्कर यायला बसली अगं रोजचं भांडण आणि घरी याला डोक्यावर घेऊन आपटा पण त्याने काय केलं बाळांना बाजूच्या पोरीचा घेऊ बॉल दाबून केलाय समजा बाळांना बाजूच्या पोरीचा घेऊ बॉल दाबून केलाय समजा बाळ्यानं बाजूच्या पोरीचा एक बोल दाबून केलाय चपटा आणि बाळ्यानं बाजूच्या पोरीचा एक बोल दाबून केलाय चपटा रोजचं भांडण आणि घरी अगं रोजचं भांडण आणि घरी त्याला डोक्यावर घेऊन आपटा त्याला डोक्यावर घेऊन आपटा ए मोहित सरकार काय त्यांनी काय केलं बघितलं मग अशीच भांडणं केली त्यांनी क्रिकेट वरून ना या पोरीवरनं भांडणं केली त्यांनी क्रिकेट खेळताना बॅट बॉल वरून बॅट बॉल वरनं मग यांनी काय केलं माहिती का अगं रोजचं भांडण आणि घरी अरे रोजचं भांडण आणि घरी याला डोक्यावर घेऊन आपटा अन बाळ्यानं बाजूच्या पोरीचा एक बोल दाबून केलाय चपटा अन बाळ्यानं बाजूच्या पोरीचा एक बोल दाबून केलाय चपटा अन बाळ्यानं बाजूच्या पोरीचा एक बोल दाबून केलाय चपटा भाड्यानं बाजूच्या पोरीचा हा अल्ला शोधा बरोबर आहे वेळेचं बंधन आहे त्यांचे बरोबर आहे वेळेचं बंधन आहे कमिटी या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी साहेब लोक म्हणतात